नमस्कार. मी गट विकास अधिकारी सूरज सुनंदा शंकर गावडे उमेद IASच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो. राज्यसेवा 2026 होय, राज्यसेवा 2026 चे नोटिफिकेशन आलेले आहे. फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. जवळजवळ 5-6 दिवस बाकी आहेत. पण आणि जर काल विचार करायचा झाला तर RTI थ्रू आपल्याला कळते की काही जागाही वाढतात. कशासाठी जागा आलेल्या आहेत तर अभियांत्रिकी सेवेसाठी काही जागा आहेत. पशुसंवर्धन या संवर्गाचा नवीन संवर्ग ऍड झालेला आहे. वनसेवेसाठी जागा आहेत. राज्यसेवेसाठी तर जागा वाढतच आहेत आणि कृषी सेवेचा की भविष्यामध्ये ही ऍड खूप मोठी जाईल अशी चिन्ह दिसत आहेत. पण नुसती ऍड मोठी झाली म्हणून आपली प्रिलिम्स पास झाली का, आपण आपल्या उचित पदापर्यंत पोहोचलो का, तर नक्कीच नाही. यासाठी आपल्याला 3 स्टेज मधून जायला लागतं. म्हणजेच काय, प्रिलिम्स आहे, मेन्स आहे आणि इंटरव्ह्यू. पण आता या क्षणाचा जर विचार करायचा झाला तर सर्वात मोठी पायरी काय आहे, सर्वात मोठी अडथळा काय आहे, तर ते आहे प्रिलिम्स. भरपूर लोकांना असं होतंय की मी दरवेळी माझा अभ्यास चांगला आहे, माझा मेन्सचा अभ्यास चांगला आहे, पण मी प्रिलिम्सच पास होत नाही. का होत नाही? कारण की माझ्याकडून काहीतरी चुका होत आहेत. माझा अभ्यास व्यवस्थित असून पण मी त्या उचित ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाही. पहिल्या कीनं मी अशा टार्गेट पर्यंत, अशा मार्क्स पर्यंत जाऊ शकत नाही जेणेकरून मला मेन्सचा अभ्यास करण्यासाठी उभारी निर्माण होईल. का? कारण की काहीतरी चुका होतात, काहीतरी गफलत होते, आयोगाचा पॅटर्न समजून घेण्यामध्ये काहीतरी आपण कमी पडतोय. तर याच्यावरच काम करण्यासाठी खास करून जी लोक आतापर्यंत 95, 100, 105, 110 असे मार्क्स ज्या लोकांना वारंवार येत आहेत आणि तिथंच येऊन ती लोक अडकळत आहेत, तर या लोकांसाठी आपली उमेद IAS अकॅडमी घेऊन येते एक चांगला वेल डिझाईन्ड अम्ब्रेला कोर्स. आता मी वेल डिझाईन्ड आणि अम्ब्रेला ह्या 2 टर्म का वापरल्या, तर अम्ब्रेला यासाठी, याच्यामध्ये फक्त आपण क्रॅश कोर्स घेत नाही. म्हणजे काय, आपण शिकवणार पण आहे, पण ते पण आयोगाच्या पॅटर्नला पकडून, आयोगाच्या की एरिया हॉटस्पॉटला टच करत, परीक्षा आणि आपले मार्क्स म्हणजे काय, इनपुट आणि आउटपुट याच्यावर काम करत योग्य पद्धतीने गायडन्स आपण इथं देतोय. याच्याच व्यतिरिक्त आपण काय करतोय, अजून मेंटरशिप पण देतोय. मी प्रत्येक गोष्ट पुढे एक्सप्लेन करत जाणार आहे. सोबत तिसरी बाब काय आहे, क्रॅश कोर्स, मेंटरशिप आणि टेस्ट सिरीज. या तिन्ही बाबी देणारी महाराष्ट्रातील, मला वाटते असा एक अभिनव उपक्रम राबवणारी महाराष्ट्रातील ही पहिलीच अकॅडमी असेल. तर 2026च्या प्रिलिम्ससाठी जर तुम्ही तयार असाल तर लढायला तयार राहा. कारण उमेद IAS अकॅडमी आपल्यासाठी ती सुवर्ण संधी उपलब्ध करून देते. आपल्याला काय असणार आहे या बॅच मध्ये, तर क्रॅश कोर्स असणार आहे, मेंटरशिप असणार आहे आणि टेस्ट सिरीज. आता क्रॅश कोर्स मध्ये आपल्याला माहिती आहे जवळजवळ आपले 7 सब्जेक्ट आहेत. 7 सब्जेक्ट मध्ये दरवेळी पाहायला गेलं तर काही की एरिया आपल्याला सापडतील. की एरियामध्ये असे एरिया ज्याच्यावर MPSC काय होते, वारंवार क्वेश्चन विचारते. आणि जर आपल्याला समजतंय आपल्याला प्रिलिम्स पास व्हायचे आहे तर ह्या एरियांवर काम करणं आपल्याला गरजेचं आहे. दुसरी बाब म्हणजे आयोगाची प्रश्न विचारण्याची टेंडन्सी. कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारते, चुकवण्याचे एरिया कोणते आहेत, आयोगाचा अप्रोच कसा आहे, ह्या बाबी बिंबवण्यावर आपण या बॅच थ्रू फोकस करणार आहे. याच्यासाठी आपली तगडी टीम पण इथं आपल्याला उपलब्ध आहे. ठीक आहे. दुसरी बाब आहे मेंटरशिप. मेंटरशिप मध्ये काय आपण करतोय, पर्सनलाइज मेंटरशिप आणि गायडन्स असू दे. मग जरी ही बॅच आपली ऑनलाईन असली तरी जर तुम्ही पुण्यामध्ये असाल तर आपलं ऑफिस पुण्यामध्ये आहे, तिथं या, आपण 1 to 1 गायडन्स करतोय. याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही पुण्याच्या बाहेर महाराष्ट्रात कुठेही असाल पण त्या जागे अभावी आपलं शिक्षण राहता कामा नये, आपला कोर्स राहता कामा नये, याच्यासाठी आपण काय करतोय, झूम कॉल थ्रू मेंटरशिपचं प्रोग्राम राबवतोय. आणि तिसरी असणार आहे, याच्यामध्ये आपला अभ्यास किती झालेला आहे ह्याला टेस्ट करण्यासाठी टेस्ट सिरीज आहे. म्हणजेच काय आहे, आपण पहिला अभ्यास करणार, पहिला सिलेबस डिकोड करणार, मागचे क्वेश्चन पेपर डिकोड करणार, मागचे PYQ डिकोड करणार. याच्या थ्रू आपण शिकणार, अभ्यास करणार, त्याचं रिव्हिजन करणार. याच्यामध्ये आपण नोट्स ही प्रोव्हाइड करतोय. याला तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी, योग्य रस्ता दाखवण्यासाठी आपले मेंटर्स वारंवार त्या गोष्टींवर काम करतायत. याच्या सोबत आपला झालेला प्रोग्राम व्यवस्थित आहे का, तो योग्य डिरेक्शनने चाललेला आहे का, हे आपल्याला कसं कळणार, तर टेस्ट थ्रू. असा एक कॉम्प्रेहेन्सिव्ह प्रोग्राम आपण या वर्षी रन करतोय फर्स्ट टाइम. आणि आपल्याला असं कळतंय की या प्रोग्राम मध्ये जे आतापर्यंत आपल्याला जोडले गेलेले आहेत तर त्यांच्या थ्रू आपल्याला समजतंय की याच्यामध्ये त्यांच्यामध्ये खूप चांगला बदल घडतोय. आता याच्यामध्ये आपल्याला फॅकल्टी म्हणून कोण कोण आहे, तर मी स्वतः सूरज गावडे, गट विकास अधिकारी 2024च्या बॅच मध्ये मी जिओग्राफी आणि करंट विषय घेतोय. अक्षय सर आहेत जे सहाय्यक राज्यकर आयुक्त झालेले आहेत, ते स्वतः इकॉनॉमिक्स घेत आहेत.
त्यांनी युपीएससीच्या 4 मेन्स ही दिलेले आहेत. म्हणजे काय आहे, आपल्याकडे असे मेंटर्स ही आहेत ज्यांना युपीएससी मधून एमपीएससी मध्ये शिफ्ट व्हायचं आहे. मेन्सचा अभ्यास खूप चांगला आहे, पण राज्यसेवेच्या प्रिलिम्स अडकतोय आपण. तर यांच्यासाठी अक्षय सर आपल्याला चांगली मदत करतायत. याच्यासोबत निकेतन सर आहेत, ज्यांना 2024 मध्ये कक्ष अधिकारी या पदावर त्यांची नियुक्ती झालेली आहे. याच्यासोबतच आपले जे सिनियर फॅकल्टी आहेत 2, प्रफुल्ल सर आणि शेखर सर. शेखर सर आपल्याला पॉलिटी या विषयासाठी मार्गदर्शन करणार आहे. शेखर सरांचं जर तुम्ही पॉलिटी बघितलं तर त्यांना प्रत्येक कलम न कलम योग्य पद्धतीने कसं जायचं, कोणत्या टॉपिकवर फोकस करायचा, या सर्व बाबी आपल्याला प्रफुल्ल सर पॉलिटीच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार आहेत. आणि मेन सिनियर फॅकल्टी आपल्या जर विचार करायचा झाला तर प्रफुल्ल सर बहुतांश लोकांना माहित असतील, जे हिस्ट्री विषय शिकवतात. यासोबतच या सर्वांचा गाढा अभ्यास असणाऱ्या व्यक्ती म्हणून हे असे 5 पांडव आपल्याला इथं आपल्याला मदत करणार आहेत. जरी हे कुरुक्षेत्र नसलं तरी हे 5 पांडव आपल्याला येणारी प्रिलिम्सची जी लढाई आहे ते लढण्यामध्ये आपल्याला मदत करणार आहेत, ते जिंकण्यामध्ये आपल्याला मदत करणार आहेत. याचे प्रवेश देणे सुरू झालेलं आहे. बॅच ऑलरेडी आपल्या ऍपवर आहेत. ऍडमिशन कसं घ्यायचं, काय घ्यायचं, ह्या बाबी आपण पाहूया. ठीक आहे. या बॅचची काही वैशिष्ट्ये आहेत, म्हणजे जर सांगायचं झालं तर मी जसं सांगितलं क्रॅश कोर्स पण आहे, मेंटरशिप पण आहे, टेस्ट सिरीज पण आहे. याच्यामध्ये प्रत्येक विषयाची एक्झाम ओरिएंटेड दृष्टीने तयारी करून घेतली जाणार आहे. फॉर एक्झाम्पल जर इकॉनॉमिक्स विषय बघितला तर हा खूप मोठा इतका बल्की विषय आहे, पण प्रिलियमच्या दृष्टिकोनातून, खास करून राज्यसेवा प्रिलियमच्या दृष्टिकोनातून याचा एरिया खूप लहान आहे. खूप लहान आहे पण तो खूप वास्ट आहे. त्याची प्रिपरेशन कशी करायची, योग्य उत्तरापर्यंत कसं पोहोचायचं, डाटा कसा प्रिपेअर करायचं, त्याचं कसं रिव्हिजन करायचं, अशी प्रत्येक विषयाची, मी फक्त इकॉनॉमिक्सचं तुम्हाला एक्झाम्पल दिलं, अशी प्रत्येक विषयाची मार्क्स ओरिएंटेड इनपुट आउटपुट, मी पुन्हा हा शब्द वापरतोय का, इनपुट आउटपुट दृष्टिकोनातून आपण तयारी करून घेतली जाणार आहे. की एरिया हॉटस्पॉटवर याच्यामध्ये विशेष भर आहे. म्हणजे की एरिया, हॉटस्पॉट ह्या गोष्टी, की स्टोन स्पेसिस आपण एन्व्हायरमेंटमध्ये वाचतो, पण आपल्या प्रिलिमच्या अभ्यासामध्ये ह्या गोष्टी कशा उपयोगाला येणार आहेत, ही यावर आपण या बॅच मधून फोकस देत आहे. आयोगाचा पॅटर्न बिंबवण्यावर याच्यावर भर असेल. म्हणजे आपल्याला माहिती आहे की आयोगांना जी मेन्स आहे ती युपीएससीच्या धर्तीवर आणलेली आहे. सिलेबस युपीएससीचा घेतलेला आहे रिटर्नच्या बाबतीत, पण प्रिलिम्सचा जर विचार करायचा झाला तर प्रिलिम्स ही एमपीएससीची जी ओरिजिनल आहे ती तशीच्या तशी राहिलेली आहे. म्हणजेच काय, 2020 ते 25चा पॅटर्न पाहायचा झाला प्रिलिम्सचा, तोच पॅटर्न 25ला रिफ्लेक्ट झालेला आहे. याच्यासाठी म्हणजे भरपूर लोक असं म्हणत होते की युपीएससीचा पॅटर्न आलाय तर युपीएससीच्या धर्तीवर एखादी सीसॅट अवघड येते का, किंवा क्वेश्चन विचारण्याची पद्धत बदलते का, अशा काही गोष्टी आपल्याला बदलतील असं लोकांचं स्पेक्युलेशन होतं. मी तेव्हाही सांगत होतो आणि आताही सांगणार आहे, पण ह्या पॅटर्नवर आपल्याला काम करायला लागेल. कारण आयोगाची एक्झाम आपल्याला पास व्हायची आहे, तर आयोगाला विचारण्याची पद्धत कशी आहे, आयोगाला काय गरजेचं आहे, याच्या बाबत आपल्याला काम करावं लागेल. म्हणूनच हे वैशिष्ट्य आपण याच्यामध्ये टाकलेलं आहे की आयोगाचा पॅटर्न बिंबवण्यावर भर दिला जाईल. जिथं आपण शिकवतोय, टीचिंग करतोय, सोबत त्याच्या पीडीएफ स्वरूपात नोट्स ही उपलब्ध करून दिल्या जाणार आहे, जेणेकरून तुम्हाला रिव्हिजनसाठी त्याचा फायदा होईल. म्हणजे रिव्हिजन इज द की टू सक्सेस. पण ते रिव्हिजन चांगली मल्टिपल टाइम्स कशी व्हावी आणि दर्जेदार सोर्स मधून कशी व्हावी याची जबाबदारी ही आपण इथं घेतोय. टीचिंग इथं ऑनलाईन असणार आहे. मी काय सांगतोय, टीचिंग ऑनलाईन असणार आहे, पण जसं सांगितलं मेंटरशिप, गायडन्स हे 1 to 1 राहणार आहे आणि ते ऑनलाईन आणि ऑफलाईन ही असणार आहे. ऑफलाईन तर इथं आपल्या ऑफिसमध्ये होणार आहे, आपली क्लासरूम आहे त्याच्यामध्ये होईल, पण ऑनलाईनचा जर विचार करायचा झाला तर कॉल आहे किंवा झूम कॉल, याच्या थ्रू आपण पर्सनलाइज गायडन्स, रिव्ह्यू, या गोष्टी, वीकली टार्गेट्स, या गोष्टी याच्यातून देणार आहे. आणि तुमचा डे टू डे, मी काय सांगतोय, इथून पुढे जर विचार करायचा झाला तर आपल्या परीक्षेला जवळजवळ 100-150 दिवस बाकी असतील, पण 150 दिवसाचं टार्गेट कसं पकडायचं, जर रोजच आपण प्रगती करायचं ठरवलं तर 150व्या दिवसापर्यंत रोज प्रगती केलं, असं डे टू डे बेसिसवर आपण काम करणार आहे. आणि आपल्या त्या प्रिलिम्सच्या उच्च शिखरावर पोहोचण्याचा आपण 100% प्रयत्न नाही होणारच, ही मी गॅरंटी इथं तुम्हाला देते. प्रॉपर प्लॅनिंग असणार आहे, डायरेक्शन असणार आहे, रिव्हिजन असणार आहे. योग्य प्लॅनिंग असेल, योग्य डायरेक्शन असेल आणि याच्यासोबत रिव्हिजन जर व्यवस्थित असेल ना, जर आपल्याला वाटणारे ती प्रिलिम्सचं एक हार्डल्स आहे, प्रिलिम्सचं एक बॅरियर आहे ना, ते तोडल्याशिवाय आपण शांत बसणार नाही. ते आपण तोडून मेन्सच्या अभ्यासाची तयारी, कधीपासून 31 मेला आपली एक्झाम होणार आहे. 31 मेला झाल्यानंतर 2 ते 3 दिवसात आपली की येईल. म्हणजे समजा 5 जून पासून एन्व्हायरमेंट डे आहे, त्या दिवसापासून आपली मेन्सच्या अभ्यासाची तयारी आपण करेल आणि इतकीच आपल्या मार्क्सची जुळणी होईल, याची गॅरंटी मी आज या स्टेजवरून तुम्हाला देतोय. पीवायक्यू असतील, पीवायपी असतील. पीवायक्यू म्हणजे काय, प्रिलिम्स प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स,
पण यासोबतच प्रिव्हियस इयर पेपर्स याचं योग्य अनालिसिस कसं करायचं, याच्यातून क्वेश्चन कसे रिफ्लेक्ट होत असतात. फॉर एक्झाम्पल घ्या, सिंधू नदीवर मागच्या 2-3 वर्ष झाले कसे क्वेश्चन येतात वेगवेगळ्या धाटणीचे. हा जर तो पॅटर्न आपल्याला लक्षात आला, मागचा क्वेश्चन पुढच्या क्वेश्चनची कशी जुळणी घेऊन येतोय, ह्या बाबींवर आपण इथं फोकस करतोय. अप्रोच बिल्डिंगवर यावर आपण भर देतोय. आणि मी जसं सांगितलं, 1-to-1 मेंटॉरशिप आणि गायडन्स आणि डाऊट सॉल्व्हिंग, या मी जसं सुरुवातीला म्हणलं, हा काय आपला अम्ब्रेला कोर्स आहे. म्हणूनच इतक्या सर्व बाबी आपण एका छताखाली देतोय, जेणेकरून येणारी प्रिलिम्स आपल्याला सोपी जावी. खाली एक ही गोष्ट मी सांगितलेली पण आहे आणि पुन्हा सांगतोय की वारंवार अभ्यास करून ही बॅच कुणासाठी आहे, म्हणजे आत्ताच अभ्यास करायला आलेला आहे आणि ही बॅच लावताय, तर मी काय म्हणतोय, तुम्ही हे लेक्चर थांबवा. ही बॅच यांच्यासाठी आहे की ज्यांचा स्कोअर थोड्याशा अभ्यासाने 90 येतोय, 95 येतोय, 100 येतोय, 105 येतोय, 110 येतोय, पण ते काय आहे, उचित टार्गेट पर्यंत पोहोचत नाही. प्रिलिम्सचा जो कटअप आहे तो क्लिअर करू शकत नाही, तो कॉन्फिडन्स त्यांना येत नाही. त्यांच्यासाठी ही बॅच आहे. नक्कीच सांगतो, तुम्ही एनरोल करा. या बॅचचा तुम्हाला 100% फायदा होईल याची गॅरंटी देतो. आणि 31 तारखेला 5 वाजता जेव्हा तुम्ही पेपरमधून बाहेर याल, तेव्हा तुम्हाला वाटेल की खरंच आपण योग्य डिरेक्शन न पुढे गेलो, योग्य गायडन्स खाली पुढे गेलो आणि म्हणून आपण प्रिलिम्स पास झालो. ठीक आहे. जर या बॅचला ऍडमिशन घेण्यासाठी काही डाऊट्स असतील, तुम्हाला अजून काही विचारायचं असेल, माहिती असेल, तर हे 2 नंबर आहेत आपले, याच्यावर कॉल करा. आपलं ऍप आहे उमेद अकॅडमी, प्ले स्टोअरला ते डाउनलोड करा. ठीक आहे. आपण लवकरच कोर्स चालू झालेला आहे, एनरोल करा, ऍडमिशन घ्या. आपण भेटतोय या प्रिलिम्सच्या माध्यमातून. धन्यवाद. ऑल द व्हेरी बेस्ट.